सकाळी ज्यावेळेस या ठिकाणाहून कोडगाव हुडा फाट्याहून ऊसाचे वाहन जात होते आणि आपलं आंदोलन चालू झालेलं आहे कोयता बंद आंदोलनाचं, त्यामुळे येथील ट्रॅक्टर चालकांना आम्ही थांबवलं, रोडच्या साईडला थांबलो. त्यांनी आमची विनंती मान्य केली, त्यांनी या आंदोलनाला साथ दिली आणि त्यानं आपले ट्रॅक्टर लावून आपल्या रोडच्या कडेनं लावून आमच्यासोबत ते आंदोलनामध्ये या सामील झाले. थोड्याच वेळात या ठिकाणी पोलीस आले आणि त्यांना दबाव तंत्राचा वापर केला आणि दबाव तंत्राचा वापर करीत असताना ज्या पद्धतीनं आमच्यासोबत त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं वागणूक दिली ती खरंच चुकीची होती, अत्यंत चुकीची होती. आणि जे दबाव तंत्र वापरलं ते एक कारखानदारांच्या बाजूने वापरल्यासारखं झालं आणि ट्रॅक्टर चालकांना त्यानं स्वतःहून इथून वाहनं काढून देण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यातही समाधान म्हणजे आम्ही त्यातही हे होतं, फक्त आम्ही म्हणू लागलो का आम्ही विनंती केली आणि ट्रॅक्टर मालक जर आमच्यासोबत असतील तर तुम्ही यामध्ये आम्हाला सहकार्य करावं, पण पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. म्हणून या ठिकाणी जे आंदोलन झालं ते आंदोलन वाढत गेलं आणि त्यानंतर एक निर्णय झाला या आंदोलनामध्ये की उद्यापासून या सिरसाळा रोडवरून कोयता बंद वाहतूक होणार आहे आणि या सिरसाळा परिसर आणि आपल्या पिंपरी परिसर असेल पवनेरपासून संपूर्ण गावातील शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्या, हे आंदोलन सगळ्यांच्या सोयीसाठी आहे. ज्या आपल्याला 500-600 रुपये भाव वाढून मिळवायचा आहे, म्हणून प्रत्येकाने या आंदोलनामध्ये एक आम्हाला आपल्या सर्वांना सोबत लावून लढावं लागणार आहे. त्यासाठी सहकार्य करा, आपल्या गावातील टोळ्या बंद करा, उद्या कोणीही तोडू नका. हे आपलं कोयता हे आणि वाहनधारकांसाठी माझी विनंती आहे की तुम्ही वाहन भरून येऊन रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करू नका, एवढी विनंती तुम्हाला करतो आणि शेतकरी लढ्यामध्ये सर्व सामील व्हा, एवढी विनंती करतो.